हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? मजेत आहे? ओके. लेक्चर नंबर 3 स्टार्ट करून राहिलो आपण. आपला चॅप्टर सुरू होता वेक्टर. वेक्टरमध्ये आज आपण लेक्चर नंबर 3 बघणार आहे. ओके. यापूर्वी आपण थोडंसं रिवाइज करून घेऊया. व्हॉट डू यू मीन बाय वेक्टर? आपण फिजिकल क्वांटिटीजला 2 पार्ट्समध्ये डिवाइड केलं होतं. एक असतं स्केलर क्वांटिटी आणि एक राहतं वेक्टर क्वांटिटी. नाव व्हॉट डू यू मीन बाय स्केलर क्वांटिटी? द फिजिकल क्वांटिटी विच इज कंप्लीटली नोन बाय इट्स मैग्नीट्यूड ओनली. जो फिजिकल क्वांटिटी हमें सिर्फ मैग्नीट्यूड से ही पता चलती है, उसका कंप्लीट इंफॉर्मेशन पता चलता है, उसे हम स्केलर क्वांटिटी कहते हैं. और दूसरी हमने देखा था वेक्टर क्वांटिटी. So what do you mean by vector? A physical quantity which is completely known by its magnitude as well as direction also. बच्चों, उसका डायरेक्शन भी पता होना ज़रूरी है, तो ही उस फिजिकल क्वांटिटी के बारे में हमें कंप्लीट इंफॉर्मेशन मिलता है. देन इट इज कॉल्ड एज वेक्टर क्वांटिटी. हमने उस लेक्चर में आपको ये बताया था कि वेक्टर क्वांटिटीज cannot be added or subtracted by simple algebraic method. हम लोग सिंपल अल्जेब्रिक मेथड से वेक्टर क्वांटिटी को ऐड या सब्ट्रैक्ट नहीं कर सकते हैं. देर आर सम स्पेशल लॉज. तर आजच्या लेक्चरमध्ये, लेक्चर नंबर 3 मध्ये आपण ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ वेक्टर क्वांटिटीज युजिंग लॉज करणार आहे. काही लॉज बघायचं आहे. तर छान टॉपिक आहे आजचा आणि इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आज आपण काय काय बघणार आहे? ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर एडिशन. ठीक आहे. नंतर बघणार आहे आपण पैरेललोग्राम लॉ ऑफ वेक्टर एडिशन. उसके बाद पॉलीगॉन लॉ ऑफ वेक्टर एडिशन. फिर एडिशन की कुछ प्रॉपर्टीज होती है, तो एडिशन प्रॉपर्टीज ऑफ वेक्टर. फिर इससे रिलेटेड हम लोग एक एक न्यूमेरिकल करने जा रहे हैं. तो वेरी इंटरेस्टिंग और वेरी इंपॉर्टेंट लेक्चर है. टिल द एंड पूरा का पूरा लेक्चर आपको देखना पड़ेगा. मैं न्यूमेरिकल्स एकदम आखिरी में लेने वाला हूँ इसी सारे टॉपिक पे. तर लेट्स स्टार्ट द चॅप्टर नाव. लेट्स स्टार्ट द टॉपिक्स. पहिला सांगितलं मी ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर एडिशन. काय आहे ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर एडिशन? समजा मी तुमच्याकडे 2 वेक्टर्स दिले, वेक्टर पी आणि वेक्टर क्यू, विच आर इन्क्लाइन टू इच अदर. म्हणजे ते दोघे जण एखादा अँगल बनवून राहिलेले आहेत आणि मी म्हणतो पोरो आता या दोन्ही वेक्टरला ॲड करा. अरे सर, आता या वेक्टर तर डायरेक्ट ॲड होत नाही, मग काय करायचं? जर 2 वेक्टर्स तुमच्याकडे दिलेले असतील आणि त्याला जर तुम्हाला ॲडिशन करायचे असेल तर ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन काय म्हणतो ते बघा. जरा स्टेटमेंट समजून घ्या, फक्त समजून घ्या स्टेटमेंट, लर्न करायची गरज नाही. जस्ट अंडरस्टँड. लुक हियर. If 2 vectors are represented in magnitude and direction by 2 sides of the triangle, मतलब आपके पास 2 वेक्टर है जिनका मैग्नीट्यूड और डायरेक्शन आप 2 साइड्स ऑफ द ट्रायंगल से बता रहे हैं, टेकन इन ऑर्डर, मतलब एक ही ऑर्डर में है. एक ही ऑर्डर का मतलब होता है एकाच काय म्हणतात त्याला, हेड हेड टेल टेलनी एका ऑर्डरमध्ये आहेत. देन the resultant is represented by third side of the triangle taken in opposite direction. हा त्याचा स्टेटमेंट झाला. If 2 vectors are represented by 2 sides of the triangle in order, then the resultant of the 2 vector is represented by third side of the triangle in opposite order. आता समजा तुमच्याकडे 2 वेक्टर आहे, हे स्टेटमेंट आहे. आता याच्यात एकच डोक्यात ठेवा हां. जर 2 वेक्टर 2 साइड्स ऑफ द ट्रायंगलनी दाखवले, 2 वेक्टर 2 साइड्स ऑफ द ट्रायंगलनी दाखवले आणि मी म्हणतो पोरो तुम्ही याचा रिझल्टंट फाइंड करा, तर तुम्ही म्हणायचं सर तिसरी साइड ऑफ द ट्रायंगल, अपोजिट डायरेक्शन वाली तीसरी साइड ऑफ द ट्रायंगल तुम्हाला रिझल्टंट देते. क्या देते हैं? रिजल्टेंट देते. मान के चलो ये आपके पास वेक्टर P है. हा काय आहे? वेक्टर P. आणि हा वेक्टर Q आहे. हा काय आहे? वेक्टर Q. हा वेक्टर P, हा वेक्टर Q. याचं मॅग्निट्यूड, याचं डायरेक्शन.
आता मी म्हणतो पोरं हे दोन वेक्टर ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशननी मला दाखवा कसे लिहू शकाल तुम्ही. तर मी काय करतो बघा सर, हा पी वेक्टर उचलला, हा घेतला मी पी वेक्टर, ठीक आहे. हा क्यू उचलला आणि याच्या डोक्यावर ठेवला. फक्त लक्षात घ्या हा क्यू वेक्टर घेतला मी, ठीक आहे. हा पी उचलला इथे ठेवला, क्यू उचलला याच्या इथे ठेवला. दोन वेक्टर ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन मध्ये कसे ठेवायचे? दुसऱ्या वेक्टरची टेल मस्ट बी ऑन द हेड ऑफ पहिला वेक्टर. म्हणजे एका वेक्टरच्या हेडवरती दुसऱ्या वेक्टरची टेल असली पाहिजे. अशाच पद्धतीनं दोन वेक्टर्सला ठेवायचं असतं. म्हणजे बघा वेक्टर पीच्या हेडवरती मी वेक्टर क्यूची टेल ठेवली, वेक्टर पीच्या हेडवरती वेक्टर क्यूची टेल ठेवली, वेक्टर पीच्या हेडवरती वेक्टर क्यूची टेल ठेवली. ओके, कारण की साइड्स ऑफ द ट्रायंगल टेकन इन ऑर्डर, ते एकाच ऑर्डरमध्ये बघा, टेल हेड टेल हेड टेल हेड. आता एक काम करा, ट्रायंगल पूर्ण झाली का पोरं? नाही झाली. आता तिसरी साइड ऑफ द ट्रायंगल काढा. हे इथून मी काय करतो अशी जॉईंट करून दिली, ही माझी तिसरी साइड आहे. या दोन वेक्टरचं रिझल्टंट आर हे थर्ड साइड ऑफ द ट्रायंगल देतं, विच इज इक्वल्स टू वेक्टर पी प्लस वेक्टर क्यू. म्हणजे वेक्टर पी आणि वेक्टर क्यू चं रिझल्टंट थर्ड साइड ऑफ द ट्रायंगल देऊन राहिले. कोण देऊन राहिला? थर्ड साइड ऑफ द ट्रायंगल. आता बघा ही अपोजिट डायरेक्शन मध्ये आहे. टेलला टेल भिडली, हेडला हेड भिडली, एका अपोजिट डायरेक्शन मध्ये आहे ना. हे कोणाला? टेल हेड, मात्र टेल टेल आणि हेड हेड, अपोजिट डायरेक्शन. ट्रायंगल टेकन इन अपोजिट डायरेक्शन. It is called as triangle law of vector addition. If two vectors are represented by two sides of the triangle, then third side of the triangle gives the resultant. लक्षात आलं का? समजलं का? पुन्हा एकदा पूर्ण ओव्हरऑल मी डीप एक्सप्लेन केलं. तुम्ही लक्षात काय ठेवायचं? जर दोन वेक्टर दोन साइड्स ऑफ द ट्रायंगलने दाखवले असतील तर रिझल्टंट वेक्टर तिसऱ्या साइड ऑफ द ट्रायंगलने दाखवून द्यायचं आणि संपलं, दोघांची ॲडिशन करून टाकायची. आर इज इक्वल्स टू वेक्टर पी प्लस वेक्टर क्यू. याला म्हणायचं ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. फक्त हा नॉलेज पॉईंट आहे. ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन वरती न्यूमरिकल येत नाही, फक्त नॉलेज पॉईंट देऊन राहिला की अशाही पद्धतीनं आम्हाला वेक्टरला ॲड करता येतं. ठीक आहे, सिम्पल आहे. नोट पॉईंट लक्षात ठेव जा आणि हा टॉपिक आपण इथे स्टॉप करूया. एक नोट महत्वाचा आहे सीईटी साठी. समजा मी तीन वेक्टर दिले, हा वेक्टर पी, हा वेक्टर क्यू आणि हा वेक्टर पी क्यू आर. जर तीन वेक्टर्स दिले आणि तिन्ही वेक्टर एकाच डायरेक्शन मध्ये असतील, समजा आरच्या ठिकाणी पी क्यू एस एस दिला हा वेक्टर, तर या तीन वेक्टर जर तीन साइड्स ऑफ द ट्रायंगलने काढत असाल तर याचं रिझल्टंट हे 0 येतं. किती येतं? 0. म्हणजे याचा जो आन्सर येईल ना ते आर इज इक्वल्स टू 0 राहील. समजलं? म्हणजे तिन्ही वेक्टर्स, इफ थ्री वेक्टर्स आर रिप्रेझेंटेड बाय द थ्री साइड्स ऑफ द ट्रायंगल देन द रिझल्टंट वेक्टर इज ऑलवेज इक्वल टू 0. समझ में आ गया सबको इतना? ओके, दिस इज कॉल्ड एज ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर एडिशन. दोन वेक्टर, जर दोन वेक्टर्स दोन साइड्स ऑफ द ट्रायंगलने दाखवले तर तिसरी साइड ऑफ द ट्रायंगल आम्हाला रिझल्टंट वेक्टर देते. टाइप्स ऑफ वेक्टर शिकवलं होतं, त्याच्यामध्ये मी रिझल्टंट वेक्टर सांगितलं होतं. कंबाईन इफेक्ट ऑफ टू वेक्टर, इट इज कॉल्ड एज रिझल्टंट वेक्टर. तर थर्ड साइड आम्हाला रिझल्टंट देते. गॉट इट? समजलं इथपर्यंत? ओके, चलो. ओके, नाव पहिला लॉ आपला संपला. आता सेकंड लॉ आहे पॅरलेलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. तुमच्याकडे दोन वेक्टर्स आहेत आणि त्याला तुम्हाला मी म्हणून राहिलो ॲड करा युजिंग पॅरलेलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. तर कसं करायचं आणि रिझल्टंट वेक्टर कसा काढायचा, दोन वेक्टरचं रिझल्टंट कसं फाइंड करायचं. पहिले स्टेटमेंट वाचून घेऊया.
If two vectors are represented by two adjacent sides of a parallelogram, then the diagonal starting from common point of vector represent a resultant vector. समजा दोन वेक्टर्स आहेत which are represented by the two adjacent side of the parallelogram, then the diagonal which is starting from a common point will represent the resultant vector. मराठीत सांगतो, पॅरलोग्राम लॉ ऑफ वेक्टर एडिशन मध्ये आम्हाला डायगोनल रिझल्टंट वेक्टर देतं. ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर एडिशन मध्ये थर्ड साइड ऑफ द ट्रायंगल आम्हाला रिझल्टंट देतं. पॅरलोग्राम लॉ ऑफ वेक्टर एडिशन मध्ये डायगोनल आम्हाला रिझल्टंट वेक्टर देतं. फॉर एक्झाम्पल, समजा दोन वेक्टर्स आहेत तुमच्याकडे, हा एक वेक्टर पी आहे आणि हा वेक्टर क्यू आहे. हा वेक्टर पी आहे, हा वेक्टर क्यू आहे. आता त्याचं कन्स्ट्रक्शन करून पॅरलोग्राम ड्रॉ करा. हा कन्स्ट्रक्शन केले मी आणि हे पॅरलोग्राम झालं. आधी पॅरलोग्राम होतं का तेवढं तर कळतं नाही, चार साईड असतात पॅरलोग्रामले. हां आलं. हा वेक्टर पी तर हा पण काय असेल पी, हा क्यू तर हा पण काय असेल क्यू. आता कॉमन पॉइंट हा आहे, इथून एक डायगोनल काढा. हे काढली मी डायगोनल. आता मला रिझल्टंट वेक्टर आर इज इक्वल टू या दोघांचं रिझल्टंट हे डायगोनल देऊन राहिलेलं आहे. This is a diagonal which is giving the resultant vector of these two vector, vector P आणि vector Q. समजलं? म्हणजे पॅरलोग्राम लॉ ऑफ वेक्टर एडिशन मध्ये रिझल्टंट इज गिवन बाय डायगोनल ऑफ द पॅरलोग्राम. रिझल्टंट इज गिवन बाय diagonal of the parallelogram. Resultant is given by diagonal of the parallelogram. If two vectors are represented by two adjacent sides of the parallelogram, then the diagonal starting from the common point, हे बघा हा दोघांचा कॉमन पॉइंट आहे, इथून ही डायगोनल सुरू झाली, इथे संपली. स्टार्टिंग फ्रॉम द कॉमन पॉइंट ऑफ वेक्टर रिप्रेझेंट द रिझल्टंट वेक्टर. म्हणजे या दोन वेक्टरचं रिझल्टंट हे डायगोनल देऊन राहिलं. या दोन वेक्टरचं रिझल्टंट कोण देऊन राहिलं? डायगोनल देऊन राहिलं. आलं लक्षात सगळ्यांचं? काही डाऊट आहे याच्यामध्ये? पक्का समजलं का? हां ओके. आपण आता ना याचा फॉर्म्युला जरा व्यवस्थित ऐकून घ्या रे. हा अँगल आहे थीटा, दोघांमधला अँगल हा थीटा आहे. ठीक आहे. आता याचा रिझल्टंटचा फॉर्म्युला मोस्ट IMP फॉर्म्युला. आता मी जो रिझल्टंटचा फॉर्म्युला फाइंड करून देऊन राहिलो याला डिराईव्ह करावं लागतं. आणि डिराईव्ह न करता एक तर लर्न करून टाका. हा फॉर्म्युला आपल्याला नेहमीच कमी पडणार आहे. आता 11th स्टँडर्डमध्ये हा फॉर्म्युला कसा आला याची किंमत नाही. 11th मध्ये तुम्हाला डेरिव्हेशन लिहायची गरज नसतं, त्यामुळे 11th डायरेक्ट फॉर्म्युल्याला लक्षात ठेवजा. तर या रिझल्टंटचा जो फॉर्म्युला राहतं ना, हा राहतं अंडर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस ट्वाईस पी क्यू कॉस थीटा. काय फॉर्म्युला? आर इज इक्वल्स टू अंडर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस ट्वाईस पी क्यू कॉस थीटा. पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस ट्वाईस पी क्यू कॉस थीटा अंडर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस ट्वाईस पी क्यू कॉस थीटा. हा जो कॉस थीटा आहे ना, हा अँगल बिटवीन वेक्टर पी आणि वेक्टर क्यू. कॉस थीटा म्हणजे कोणता घ्यायचा? अँगल बिटवीन वेक्टर पी अँड वेक्टर क्यू. हिअर थीटा अँगल बिटवीन वेक्टर पी अँड वेक्टर क्यू. तर मग रिझल्टंटचा फॉर्म्युला येतं अंडर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस ट्वाईस पी क्यू कॉस थीटा. ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर एडिशन मध्ये आम्ही डायरेक्ट ॲड करत होतो, पी प्लस क्यू म्हणत होतो त्याला. परंतु पॅरलोग्राम लॉ ऑफ वेक्टर एडिशन मध्ये आम्हाला नॉलेज पाहिजे की रिझल्टंट कोण देतं? डायगोनल. परंतु त्याचा फॉर्म्युला काय बनतं? अंडर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस ट्वाईस पी क्यू कॉस थीटा. होमवर्क लक्षात ठेवजा, इथे हा फॉर्म्युला 25 टाइम्स लिहायचा आहे आणि मला व्हॉट्सअप करायचा आहे. हा फॉर्म्युला 25 टाइम्स लिहायचा. पिक्चर क्लिअर झालं सगळ्यांचं? म्हणजे जर आम्हाला
two vectors are represented by the two sides of the diagonal, two vectors are represented by two sides of the triangle, parallelogram, then the diagonal gives the resultant vector. Triangle मध्ये third side of the triangle gives the resultant vector. आणि parallelogram law मध्ये diagonal gives the resultant vector. Diagonal gives the resultant vector. Diagonal gives the resultant vector. The formula p square plus q square plus twice pq cos theta, p square plus q square plus twice pq cos theta. एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता रिझल्टंट व्हेक्टर हे व्हेक्टर आहे, हा त्याचा मॅग्निट्यूडचा फॉर्म्युला झाला. याचा डायरेक्शनचा फॉर्म्युला तो पण लिहून घ्या. टू फाइंड डायरेक्शन ऑफ रिझल्टंट वेक्टर. आता समजा याच्यातला डायरेक्शन इज गिवन बाय अल्फा. वेक्टर पी आणि वेक्टर क्यूचं डायरेक्शन अल्फाने दाखवतोय मी. त्या अल्फाचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा काय, तर टॅन अल्फा इज इक्वल्स टू, मला फक्त हे बघू दे यांनी पी आणि क्यू कुठे घेतलं, तर या वेक्टर्समध्ये याला पी घेतलं आणि याला क्यू घेतला, अल्फा हा घेतला. पी टॅन अल्फा इज इक्वल्स टू क्यू sin theta upon p plus q cos theta. Therefore alpha is equals to, हा tan theta इक्वल टूच्या तिकडे गेला म्हणून तो झाला इनवर्स q sin theta upon p plus q cos theta. हा झाला डायरेक्शनचा फॉर्म्युला. हा झाला रिझल्टंट मॅग्निट्यूडचा फॉर्म्युला. हा झाला डायरेक्शनचा फॉर्म्युला. इफ अल्फा मेक्स डायरेक्शन विथ वेक्टर p and वेक्टर r, then resultant vector का डायरेक्शन इज गिवन बाय अल्फा इज इक्वल टू tan इनवर्स q sin theta upon p plus q cos theta. ओके, समझ में आ गया इतना. ये रिजल्टेंट वेक्टर है आपका, मतलब कंफ्यूजमेंट नहीं होना. ये रिजल्टेंट वेक्टर यहाँ लिख दिया, ये अल्फा डायरेक्शन का फॉर्म्युला. लक्षात आलं. हा पॅरलेलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन झाला आपला. पोरो कोणता झाला, पॅरलेलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. पुन्हा एकदा, जर दोन वेक्टर्स दोन साइड्स ऑफ द पॅरलेलोग्रामनी दाखवल्या जात असतील तर रिझल्टंट वेक्टर हे डायगोनलनी दाखवलं जातं. कोणी, डायगोनलनी. आणि त्याचा फॉर्म्युला येतं पी स्क्वेअर क्यू स्क्वेअर ट्वाइस पी क्यू कॉस थिटा. आणि त्याच्या डायरेक्शनचा फॉर्म्युला येतं अल्फा इज इक्वल्स टू टॅन इनवर्स क्यू साइन थिटा अपॉन पी प्लस क्यू कॉस थिटा. हा पण फॉर्म्युला 25 टाइम्स लिहायचा आहे. ओके, न्यूमेरिकल्स जेव्हा करू ना आपण तेव्हा तुमच्या लक्षात येईल. समजलं इथपर्यंत. अब इसके में नोट पॉइंट्स देखने हैं. ओके ओके, नाउ आता आपण बघितलं की रिझल्टंटचा आपला फॉर्म्युला आला होता पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस ट्वाइस पी क्यू कॉस थिटा. म्हणजे हा कोणतेही दोन वेक्टर जर पॅरलेलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशननी ॲड करायचं असेल तर रिझल्टंटचा हा फॉर्म्युला आपण बघितला होता. आणि याचा डायरेक्शनचा फॉर्म्युला बघितला होता टॅन इनवर्स क्यू साइन थिटा अपॉन पी प्लस क्यू कॉस थिटा, डायरेक्शनचा फॉर्म्युला. आता याच्याशी रिलेटेड काही प्रॉब्लेम्स घेऊन राहिलो मी. पहिलं बघा, टू फाइंड आर अँड अल्फा, आम्हाला रिझल्टंट वेक्टर फाइंड करायचं आहे आणि त्याचाच डायरेक्शन पण फाइंड करायचं आहे. इफ थीटा इज इक्वल्स टू 0 डिग्री, थीटा इज इक्वल्स टू 180 डिग्री, थीटा इज इक्वल्स टू 90 डिग्री. म्हणजे हा तुमचा पॅरलेलोग्राम लॉ आहे, हा तुमचा पॅरलेलोग्राम वेक्टर आहे, हा वेक्टर पी आहे, हा वेक्टर क्यू आहे, हा दोघांमधला अँगल आहे थीटा. हा या थीटाची व्हॅल्यू 0 असेल तर आर किती राहील ते सांगा. थीटाची व्हॅल्यू 180 असेल तर आर किती राहील ते सांगा. थीटाची व्हॅल्यू 90 असेल तर व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आर. हे आता आपल्याला डिराईव्ह करायचा, फॉर्म्युला फाइंड करायचा आहे. समजलं काय करायचं आपल्याला. ओके, म्हणजे थीटा इज इक्वल्स टू किती, 0. नंबर 1 केस बघून राहिलो. इफ थीटा इज इक्वल्स टू 0 डिग्री,
पोरो थीटा इज इक्वल्स टू 0, दॅट इज वेक्टर पी इज पॅरलल टू वेक्टर क्यू असं म्हणू शकतो का? कारण की टाइप्स ऑफ वेक्टरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की इफ टू वेक्टर्स आर पॅरलल टू इच अदर देन अँगल बिटवीन दॅम इज इक्वल टू किती? 0 डिग्री असतो अँगल बिटवीन दॅम. म्हणून मग मी म्हणतो इफ वेक्टर पी अँड वेक्टर क्यू आर पॅरलल टू इच अदर थीटा इज इक्वल्स टू 0 देन व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर रिझल्टंट वेक्टर? जनरल फॉर्म्युला सांगा मला रिझल्टंटचा काय आहे? जनरल फॉर्म्युला हा सर तो आहे पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस ट्वाईस पी क्यू कॉस थीटा. बरं आता थीटा किती आहे रे? 0. ठेवा बरं व्हॅल्यू, अंडर रूटमध्ये जा, पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस ट्वाईस पी क्यू कॉस थीटाची व्हॅल्यू किती ठेवायची? कॉस 0. पण कॉस 0ची व्हॅल्यू काय आहे? 1. ट्रिग्नोमेट्री बघून घ्यायचा तुम्ही लोक. बट कॉस 0 डिग्री इज इक्वल्स टू काय असतं? 1. आता टाका रिझल्टंटच्या फॉर्म्युलामध्ये आर इज इक्वल्स टू अंडर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस ट्वाईस पी क्यू कॉस 0च्या ठिकाणी 1. काही लिहायची गरज नाही. पोरं मी याला असं लिहू शकतो का रे? सांगा बरं. पी स्क्वेअर प्लस ट्वाईस पी क्यू प्लस क्यू स्क्वेअर. काही रॉन्ग लिहिलं का रे बाबा मी? इधर से इसको इसके लिए, इसको उसके लिए, इधर एक दूसरे को सरका दिया. का रे पोरं मी याला असं लिहू शकतो का? सांगा बरं. कोणाच्या लक्षात आलं काय लिहिले तर मी? हे पी प्लस क्यू होल ब्रॅकेट स्क्वेअर, पी प्लस क्यू होल ब्रॅकेट स्क्वेअर. नाही समजलं? अब ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर इज इक्वल्स टू ए प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर. दुसरं काय केलं है ना? ओके. मग या कम्प्लीट ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. बाहेर काय निघेल सांगा रे पोरं? आर इज इक्वल्स टू पी प्लस क्यू. याचा अर्थ जर दोन व्हेक्टर्स मधला अँगल हा 0 डिग्री असेल तर रिझल्टंटचा फॉर्म्युला काय बनेल? पी प्लस क्यू. 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 पुन्हा एकदा माझ्या मागे म्हणा. इफ टू वेक्टर्स वेक्टर p and vector q, the angle between the two vector is 0 degree, then the resultant vector will be equal to vector p plus vector q. Correct? बहुत अच्छा. चलो डायरेक्शन निकालते हैं. टू फाइंड डायरेक्शन, टू फाइंड आता डायरेक्शन काढायचं म्हणजे अल्फा. जनरल फॉर्म्युला काय अल्फाचा सांगा? अल्फा इज इक्वल्स टू टॅन इनवर्स, बोला ना शिट, क्यू साइन थीटा अपॉन पी प्लस क्यू कॉस थीटा. आलं लक्षात? ओके चला व्हॅल्यूज ठेवून द्या. टॅन इनवर्स क्यू जसा ना तसा, साइन 0, थीटा अँगल किती आहे? 0, तो साइन 0 डिग्री अपॉन पी प्लस क्यू कॉस 0 डिग्री. पोरो साइन 0 ची व्हॅल्यू किती आहे रे? साइन 0 ची व्हॅल्यू 0 आहे. किती आहे? 0. बट साइन 0 डिग्री इज इक्वल्स टू 0. मग आता अल्फा इज इक्वल टू टॅन इनवर्स क्यू मल्टिप्लाइड बाय 0 अपॉन पी प्लस कॉस 0 ची व्हॅल्यू 1 म्हणजे पी प्लस क्यू. आता 0 ने याला मल्टिप्लाय करा, आन्सर विल बी 0. 0च्या खाली काही असू द्या, इट विल बी इक्वल टू 0. तर अल्फा किती आला मग तुमचा? 0. तो दिस इज अ डायरेक्शन, म्हणजे अल्फा येईल तुम्हाला 0. दिस इज अ डायरेक्शनचा फॉर्म्युला कब? जब टू वेक्टर्स आर पैरेलल टू ईच अदर. अगर दो वेक्टर एक दूसरे को पैरेलल होते हैं तो अल्फा का फॉर्मूला 0 आएगा. समझ में आ गया? हमारा क्वेश्चन क्या था? फाइंड आर इफ थीटा इज इक्वल्स टू 0. तो अगर थीटा 0 है तो आर कितना आ रहा? पी प्लस क्यू. और अल्फा कितना आ रहा? सीधा सीधा 0. नशील समजलं तर पॉज करत करत तुम्ही बघून घ्यायचा, मला पुढे घ्यायचं आहे. गॉट इट?
ओके, आता दुसरा क्वेश्चन घेतो याच्यातला. दुसरा क्वेश्चन घ्यायचा आपल्याला. पट्ट करा, व्हिडिओ खूप मोठा होऊन राहिला. नेक्स्ट क्वेश्चन है इसमें का इफ थीटा इज इक्वल्स टू 180 डिग्री. आता मला एक सांगा, दोन व्हेक्टर मधला थीटा 180 डिग्रीचा आहे, याचाच अर्थ काय आहे? ते दोन वेक्टर एकमेकाला अँटी पॅरलल आहेत किंवा अपोजिट वेक्टर्स आहेत. इफ टू वेक्टर्स आर अँटी पॅरलल टू इच अदर देन अँगल बिटवीन दॅम इज इक्वल टू 180 डिग्री. मी मग दॅट इज म्हणतो वेक्टर पी अँड वेक्टर क्यू कसे आहेत रे? आर एंटी पैरेलल. ये दोनों वेक्टर एक दूसरे को कैसे है? एंटी पैरेलल है. चलो देखते हैं अब रिजल्टेंट का फॉर्मूला क्या आएगा. जल्दी से रिजल्टेंट का जनरल फॉर्मूला क्या है? जनरल वाला पी स्क्वायर प्लस क्यू स्क्वायर प्लस ट्वाइस पी क्यू ट्वाइस टू किती गेला बे ट्वाइस पी क्यू कॉस थीटा. बट आर इज इक्वल्स टू अंडर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस ट्वाइस पी क्यू कॉस थीटा किती आहे इथे? 180 डिग्री. पण आता आम्हाला माहीत नसेल तरी लर्न करून टाका. कॉस 180 डिग्री इज इक्वल्स टू -1 होते. मग ठेवा बरं याच्यामध्ये आर इज इक्वल्स टू अंडर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस ट्वाइस पी क्यू कॉस 180 -1. ही मायनसची साईन याला देऊन द्या रे पोरो हो. बरं सर देतो सर. दिली सर. पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर मायनस ट्वाइस पी क्यू. पोट्ट याला असं लिहिलं तर काही रॉंग लिहिलं का बे? सांगा ना बे. आर इज इक्वल्स टू करणी चिन्हात पी स्क्वेअर मायनस ट्वाइस पी क्यू प्लस क्यू स्क्वेअर असं लिहिलं तर काही रॉंग लिहिलं का बे? याला इकून घेतलं याला तिकून घातलं. काही रॉंग लिहिलं का? नाही सर बरोबर लिहिलं. मग याचाच अर्थ काय होते? किती हुशार आहेत आपल्याकडे पाहूया. चला मी असं लिहितो आता. काही ज्याच्या कोणाकोणाच्या डोक्यात बसलं सांगा. पटकन सांगा कोणाच्या डोक्यात बसलं. पी मायनस क्यू होल ब्रॅकेट स्क्वेअर घुसलं का डोक्यात? अबे गदडे हो. ए स्क्वेअर मायनस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर इज इक्वल्स टू ए मायनस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर. साधंच आहे रे ते. ओके चला बाहेर काय निघेल मग पटकन सांगा. आर इज इक्वल्स टू पी मायनस क्यू. पी मायनस क्यू हा झाला रिझल्टंटचा फॉर्म्युला. केव्हा? जेव्हा दोन वेक्टर्स पी आणि क्यू आर एंटी पैरेलल टू ईच अदर. बोले तो थीटा बिटवीन दॅम इज इक्वल्स टू 180 डिग्री. चमकलं का? घुसलं का डोक्यामध्ये? बहुत अच्छा कर रहे हो. आता मी जास्त लंब खायचाच नाही अल्फाचा याचा. हे बघा आता अल्फाचा जनरल फॉर्म्युला काय सांगा पटकन ना बे. टॅन इनवर्स क्यू साइन थीटा अपॉन पी प्लस क्यू कॉस थीटा. हा अल्फाचा फॉर्म्युला. चमकलं का? बरं सर चमकलं. पी क्यू साइन थीटा अपॉन पी प्लस क्यू कॉस थीटा. मग आता साइन कोणाची घ्यावं लागेल? 180 ची. बट हे पारे पोट्टो साइन 180 डिग्री इज इक्वल्स टू 0 होते रे. साइन 180 किती होते? 0. मग साइन 180 0 तर सगळी टर्म काय होईल? 0. थोड्या वेळ आधीच मी सांगितलं तर अल्फा किती होईल? मग सरळ 0. तर याच्यात सुद्धा 180 डिग्रीमध्ये सुद्धा डायरेक्शन काय असतं? डायरेक्शन विल बी काय? अल्फा इज इक्वल्स टू 0. समजलं सगळ्यांना? ओके बहुत अच्छा कर रहे हो तुम लोग. अगर दो वेक्टर दो साइड्स ऑफ द पैरेललोग्राम से बताते हैं और दोनों के बीच का अगर एंगल थीटा है तो डायगोनल रिजल्टेंट बोलेंगे. और ये वाला थीटा अगर 180 डिग्री का है तो रिजल्टेंट का फॉर्मूला क्या बनेगा? P माइनस क्यू. अगर 0 डिग्री का था तो क्या बनेगा? P प्लस क्यू. और 0 और 180 के अलावा कोई दूसरा होगा तो क्या बनेगा फॉर्मूला? पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस ट्वाइस पी क्यू कॉस थीटा. तो थीटा ठेवून द्यायचा तिथे. करेक्ट. तिसरा क्वेश्चन याच्यामध्ये मी विचारला होता. थर्ड क्वेश्चन तुम्हा लोकांना. ओके थर्ड क्वेश्चन याच्यातला आहे की दोन वेक्टर्स दिले मी तुम्हाला. वेक्टर पी आणि वेक्टर क्यू आणि
त्या दोन्ही व्हेक्टरमधला जो अँगल होता तो 90चा होता. इफ थीटा इज इक्वल्स टू 90 डिग्री. काय वाटतं असं म्हणू का, वेक्टर पी परपेंडिक्युलर टू वेक्टर क्यू. अबे 90चा थीटा आहे ना बे, 90. जर दोन वेक्टर मधला अँगल 90चा असेल तर ते एकामेकाला कसे असतात, म्युच्युअली परपेंडिक्युलर टू ईच अदर. इफ टू वेक्टर्स having angle between them is equals to 90 degree, then that two vectors are mutually perpendicular to each other. आता थीटा कितीचा आहे बघतो, 90. रिझल्टंटचा फॉर्म्युला काढायचा आहे आपल्याला. जनरल रिझल्टंटचा फॉर्म्युला पटकन सांगा, बोंबला लवकर. पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस ट्वाइस पी क्यू कॉस थीटा. झापतोच आता, शिव्याच देणार आहे मी तुम्हाला जर हे समजलं नाही म्हणसेल तर. कॉस थीटा. बरं आलं लक्षात. चला ठेवा. R is equals to अंडर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस ट्वाइस पी क्यू कॉस किती 90 डिग्री. कोणाला माहिती आहे कॉस 90 किती होते, कॉस 90 किती होते, कॉस 90 0 होते. कॉस 90 डिग्री 0 ठेवा याच्यामध्ये. R is equals to अंडर रूट पी स्क्वेअर क्यू स्क्वेअर ट्वाइस पी क्यू मल्टिप्लाइड बाय 0. ट्वाइस पी क्यू मल्टिप्लाइड बाय 0. एवढी टर्म किती होऊन जाईल आपली 0. आर इज इक्वल्स टू कर्णी चिन्हात पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर. कळलं का, पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर. हे 0 होईल ना बे, हो सर झालं 0 ते. मग पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर. बाहेर काय निघेल सांगा पटकन, लवकर बोला, बाहेर काय निघेल. अभि याच्या बाहेर काय निघेल, रिझल्टंट आर. अच्छा गदडे हो, पी प्लस क्यू म्हणून राहिले, बाहेर निघणार आहे नाही पी प्लस क्यू. अबे मधात साइन प्लस आहे, मधात प्लस आहे, फंक्शन आलं या दोन याच्या मधामध्ये. जर मधात फंक्शन असेल तर एक फंक्शन बाहेर नसते निघत, कंप्लीट ब्रॅकेट बाहेर निघते ना बे. हे असंच ठेवा, नका शानपणा मारू, हे रिझल्टंट असाच राहील. याला बाहेर काढायचा शानपणा करत बसू नका. रिझल्टंटचा फॉर्म्युला पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर अंडर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर. 3 फॉर्म्युलेस काढले मी तुम्हाला रिझल्टंटचे. 0 पी प्लस क्यू, 180 पी माइनस क्यू, 90 अंडर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर. करेक्ट. अब इसका डायरेक्शन का फॉर्मूला निकालना है. अल्फा का जनरल फॉर्मूला बोलो, tan इनवर्स क्यू साइन थीटा अपॉन पी प्लस क्यू कॉस थीटा. बोल दिया सर हमने, ऐसा कर दिया, ठीक है. tan इनवर्स क्यू, यहाँ लेते सर हम साइन 90 डिग्री, बोला पी प्लस क्यू कॉस 90 डिग्री. बरं बरं. अल्फा इज इक्वल्स टू साइन 90, अबे साइन 90 प्लस 1 आणि कॉस 90 0 ठेवा. tan इनवर्स क्यू साइन 90 1 अपॉन पी प्लस क्यू कॉस 90 0. अल्फा इज इक्वल्स टू tan इनवर्स क्यू अपॉन पी. अल्फा इज इक्वल्स टू tan इनवर्स क्यू बाय पी. tan इनवर्स क्यू बाय पी. tan इनवर्स क्यू बाय, याला इन्व्हर्स म्हणतात, याला काय म्हणायचं इन्व्हर्स. डोक्यावरती आडवी दांडी अशी मारली की इन्व्हर्स. क्यू अपॉन पी हा अल्फाचा फॉर्म्युला झाला. केव्हा, जेव्हा दोन अँगल्स कितीचे असतील 90 डिग्रीचे. दोन व्हेक्टरमधले अँगल कितीचे असतील 90 डिग्रीचे. तर आमच्याकडे फॉर्म्युला येतं tan इनवर्स क्यू अपॉन पी, 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 क्यू अपॉन पी. गॉट इट. हेच झालं पॅरलोग्राम लॉ ऑफ वेक्टर एडिशन संदर्भातले सगळे फंक्शन्स. गॉट इट. हा मेन फॉर्म्युला लर्न करायचा, हा डायरेक्शनचा फॉर्म्युला लर्न करायचा. मधात मी हे छोटे छोटे फॉर्म्युलेस तुम्हाला बनवून दिलेले आहे. चा अर्थ असा होतो 5 साइड्स आहे. मी आतापर्यंत तुमच्याशी बोललो ते ॲडिशन और सबट्रॅक्शन ऑफ 2 वेक्टर्स ओनली.
ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशनमध्ये मी तुम्हाला बोललो ही टू वेक्टर्स आर टेकन बाय द टू साइड्स ऑफ द ट्रायंगल. पॉलिगॉन लॉ ऑफ वेक्टर ॲडिशनमध्ये मी बोललो टू वेक्टर्स आर टेकन ॲज अ टू ॲडजेसंट साइड्स ऑफ पॉलिगॉन. मी टू वेक्टरबद्दल बोलत आलो, परंतु असं नाही की आम्हाला नुसतं दोनच वेक्टरला ॲड करावं लागेल. होऊ शकतं आम्हाला दोनपेक्षा जास्त वेक्टर्सला पण ॲड करायचं काम पडेल. तर अशा परिस्थितीत काय करायचं? अशा परिस्थितीत पॉलिगॉन लॉ ऑफ व्हेक्टर ॲडिशन अप्लाय करायचं. कोणता? पॉलिगॉन लॉ ऑफ व्हेक्टर ॲडिशन. ओके, मी आता त्याचं स्टेटमेंट ओरली सांगतो, नोट्समध्ये येऊन जाईल. स्टेटमेंट लक्षात घ्या काय आहे त्याचं. तर इफ टू ऑर मोर वेक्टर्स आर रिप्रेझेंटेड बाय द sides of the polygon, then the side which completes the polygon gives the resultant vector. अशी साइड जी पॉलिगॉनला कंप्लीट करेल that will give the resultant vector. ठीक आहे? ओके, फॉर एक्झाम्पल हा एक वेक्टर P घेतला मी, हा वेक्टर Q घेतला, हा वेक्टर S घेतला, हा वेक्टर टी घेतला. पॉलिगॉन पूर्ण झाला का? नाही. आणि आता माझं पॉलिगॉन पूर्ण झालं. हा झाला रिझल्टंट वेक्टर आर. आणि हा माझा रिझल्टंट वेक्टर इज इक्वल्स टू पी प्लस क्यू प्लस एस प्लस टी. हा फॉर्म्युला होता रिझल्टंट वेक्टरचा. आर इज इक्वल्स टू पी प्लस क्यू प्लस एस प्लस टी. हा एवढा काही इम्पॉर्टंट नाही आहे, म्हणून मी काही जास्त त्याच्यात वेळ घालत नाही. इतका इम्पॉर्टंट नाही आहे पॉलिगॉन लॉ ऑफ. फक्त नॉलेजसाठी लक्षात ठेव जा, दोनपेक्षा जास्त वेक्टरचं जर ॲडिशन करायचं असेल तर यू हॅव टू यूज पॉलिगॉन लॉ ऑफ व्हेक्टर ॲडिशन. मग पॉलिगॉन लॉ, आता बघा हा एक पॉलिगॉनची साईड, ही दुसरी साईड, ही तिसरी साईड, ही चौथी साईड. टेल हेड, टेल हेड, टेल हेड, टेल हेड. आता समजा ही साईड जर मी झाकली तर पॉलिगॉन पूर्ण झाला का? नाही झाला. आता ही साईड काढली, पॉलिगॉन पूर्ण झाला का? झाला. ज्या साईडमुळे पॉलिगॉन पूर्ण होतो त्या साईडला रिझल्टंट वेक्टर म्हणतात. त्याला काय म्हणायचं? रिझल्टंट वेक्टर. मग हे रिझल्टंट वेक्टर बघा काढलं कसं? टेल टेल हेड हेड, टेल टेल हेड हेड. सो आर इज इक्वल्स टू पी प्लस क्यू प्लस एस प्लस टी. हा झाला रिझल्टंट वेक्टरचा फॉर्म्युला. जनरल नॉलेजसाठी महत्त्वाचा आहे. बाकी काही एवढं विशेष याच्यामध्ये डोकं घालून बसू नका. इट्स अ जस्ट नॉलेज पॉइंट आपको देने वाले है. ठीक आहे? ओके, लक्षात ठेवा पॉलिगॉन लॉमध्ये. आता ॲडिशनच्या प्रॉपर्टी, व्हेक्टर ॲडिशन प्रॉपर्टी. वेक्टर एडिशन properties. Number 1, it obeys community law of addition. वेक्टर क्वांटिटी ना ओबेस कम्युनिटी लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. आता कम्युनिटी लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन बघा, वेक्टर ए प्लस वेक्टर बी इज इक्वल टू वेक्टर बी प्लस वेक्टर ए. ए प्लस बीला मी बी प्लस ए असंही लिहू शकतो. याला कम्युनिटी लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन म्हणतात. ए प्लस बी विल बी इक्वल टू बी प्लस ए. ओके, it is called as commutative law of vector addition. The vector quantity obeys commutative law of vector addition. Distributive property हा पण एक छोटासा लढ. It obeys distributive law of addition. Distributive law of addition, it obeys distributive law of addition.
मिल बाट के खाने वाला लॉ. फॉर एक्झाम्पल स्मॉल ए इन ब्रॅकेट वेक्टर ए प्लस वेक्टर बी जर असं असेल तर काय करायचं, याने ब्रॅकेटला ओपन करा. ए मल्टिप्लाइड बाय वेक्टर ए प्लस ए मल्टिप्लाइड बाय वेक्टर बी याने ब्रॅकेट ओपन करा. किंवा जाऊ द्या वेक्टर पी इन ब्रॅकेट ए प्लस बी इज इक्वल्स टू वेक्टर पी मल्टिप्लाइड बाय वेक्टर ए प्लस वेक्टर पी मल्टिप्लाइड बाय वेक्टर बी. मधात काहीच साईन नाही आहे म्हणजे काय आहे, मल्टिप्लिकेशन आहे. करेक्ट. तर याला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन आणि याला कम्युनिटिव्ह लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. ह्या दोन प्रॉपर्टी जरा नीट लक्षात ठेव जा. ओके. एक असं असोसिएटिव्ह प्रॉपर्टी, तिसरी आहे असोसिएटिव्ह, दोन्ही तिसरी पण दिली त्यांनी म्हणजे लक्षातच राहू दे, हे मी पुढे देणार होतो. इट ओबेज असोसिएटिव्ह प्रॉपर्टी ऑफ वेक्टर ॲडिशन. नोट्समध्ये मी व्हॉट्सअप म्हणजे नोट्समध्ये टाकून देईल तुम्हाला. असोसिएटिव्ह प्रॉपर्टी ऑफ वेक्टर ॲडिशन ती कशी असते बघून घ्या. समजा वेक्टर ए प्लस वेक्टर बी प्लस वेक्टर सी जर असं दिलं असेल तर मी याला असंही लिहू शकतो, वेक्टर ए प्लस याला घेतलं वेक्टर बी प्लस वेक्टर सी. दिस इज कॉल्ड एज असोसिएटिव्ह प्रॉपर्टी ऑफ वेक्टर ॲडिशन. हां म्हणजे काहीच नाही आहे, मी ए प्लस बी ब्रॅकेटमध्ये घेतलं प्लस सी घेतलं तर मी एला ब्रॅकेटच्या बाहेर काढलं बी प्लस सी घेतलं. ठीक आहे. किंवा बीला बाहेर काढू ए प्लस सी असंही घेऊ शकतो. इट इज कॉल्ड ॲज असोसिएटिव्ह प्रॉपर्टी ऑफ वेक्टर ॲडिशन. म्हणजे तीन प्रॉपर्टी ऑफ वेक्टर ॲडिशन ओबे करतं वेक्टर लॉ ऑफ ॲडिशन किंवा वेक्टर क्वांटिटी. पहिली आहे कम्युनिटिव्ह डिस्ट्रीब्युटिव्ह असोसिएटिव्ह. कम्युनिटिव्ह डिस्ट्रीब्युटिव्ह असोसिएटिव्ह, कम्युनिटिव्ह डिस्ट्रीब्युटिव्ह असोसिएटिव्ह, कम्युनिटिव्ह डिस्ट्रीब्युटिव्ह असोसिएटिव्ह. तिन्ही प्रॉपर्टीज आर ओबे बाय वेक्टर वाइल एडिशन. ओके. तो एडिशन करते वक्त ये तीनों भी प्रॉपर्टीज आपको याद रखना पडेगा. ठीक आहे. हे ऑब्जेक्टिव्हमध्ये नोट पॉईंटमध्ये विचारलं जातं. ऑब्जेक्टिव्हमध्ये चला मी तुम्हाला वेक्टर पी दिला 6 न्यूटन, वेक्टर क्यू दिला 8 न्यूटन, आणि अँगल बिटवीन दॅम इज इक्वल टू 90 डिग्री. फाइंड आर इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. ऑल्सो फाइंड अल्फा इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. आर फाइंड करा, अल्फा फाइंड करा. वेक्टर पी किती दिला 6 न्यूटन, वेक्टर क्यू किती दिला 8 न्यूटन. दोघांमधला अँगल कितीचा आहे 90. काय काढायला सांगितलं आर. अजून काय काढायला सांगितलं अल्फा. चला सांगा आरचा फॉर्म्युला काय आहे. आर इज इक्वल्स टू अंडर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस ट्वाईस पी क्यू कॉस थीटा. आर इज इक्वल्स टू सर आत्ताच तर बघितलं कॉस 90 किती होते 0. मग काय घ्यायला लागेल सर फक्त पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर. सर याला बाहेर काढता नाही येत बरं, तिच्या तिथंच ठेवा. बरं पी किती 6, 6चा स्क्वेअर 6 6 36. हे किती 8, 8 8 64. 36 प्लस 64 किती होते पोट्टो पटकन सांगा 100. 100 झालं म्हणजे बाहेर काय निघणार आहे 10. सो रिझल्टंट किती आलं पटकन सांगा पोट्टो. रिझल्टंट 10 न्यूटन आलं है ना. एकदम सोपं आहे. आता दुसरा प्रश्न काय विचारला त्यांनी अल्फा फाइंड करा. बरं अल्फाचा फॉर्म्युला काय टॅन इनवर्स क्यू साइन थीटा अपॉन पी प्लस क्यू कॉस थीटा. अल्फा इज इक्वल्स टू टॅन इनवर्स क्यू. बरं साइन थीटा साइन 90, साइन 90 किती होते 1 अपॉन पी प्लस क्यू मल्टिप्लाइड बाय 0 कॉस 90 0. म्हणजे अल्फाचा फॉर्म्युला काय आला टॅन इनवर्स क्यू किती 8 आणि पी प्लस क्यू म्हणजे आन्सर क्यू बाय पी येणार ना. पी किती 6. अल्फा इज इक्वल्स टू टॅन इनवर्स 8/6. किंवा याला असं नका करू, याला असं लिहा टॅन अल्फा इज इक्वल्स टू 8/6. 8/6 म्हणजे 6 1 6 7 8 2 20.
साइन त्रिक 18, साइन त्रिक 18 1.33. सो टॅन अल्फाची व्हॅल्यू किती आली? 1.33. मी थोडं स्पीडली घेतलं न्यूमेरिकल, व्हिडिओ खूपच मोठा बनवून राहिलेला आहे म्हणून तुम्ही न्यूमेरिकलला थोडा स्लो करून बघू शकता. ठीक आहे, हा एक न्यूमेरिकल घेतला. याच्या सेपरेट एक न्यूमेरिकलचा व्हिडिओ मी पुन्हा तयार करेल आणि तुम्हाला ॲड करून देईल. भारी भारी न्यूमेरिकल्स घेईल. तर हा व्हिडिओ 2 नाही 3 नाही 4 नाही 5 वेळा बघा, सगळे टॉपिक नीट समजून घ्या आणि मग आपण न्यूमेरिकल्सकडे ओढूया, मगच पुढच्या टॉपिकला जाऊया. ओके, चलो, थँक्यू.